नमस्कार मंडळी, मी दीपा गवळी स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर मंडळी, आज आपण ना सुटसुटीत अशी खिचडी बनवलेली आहे, कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महिलांचा उपवास असतो आणि उपवासासाठी मग खिचडी बनवली जाते। आता त्यासोबत आपण इकडे शेंगदाणे खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे आणि खिचडी सुटसुटीत होण्यासाठी काय करावं हे सुद्धा सांगते मी तुम्हाला पुढे। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे चटणी बनवून घेतले आणि चटणीसाठी मी इकडे अगदी साधी सोपी जे आपल्याकडे ओलं खोबरं असतं ना, ते ओलं खोबरं घेतले बारीक करून आणि शेंगदाणे सुद्धा थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आणि त्यामध्येच मिरची घालायची आणि हे तिन्ही पदार्थ जे आहे मिक्सरला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तुम्ही हवं असल्यास जिरं सुद्धा त्यामध्ये घालू शकता। जर उपवासाला तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। आणि त्यानंतर मग काय करायचं, तेलामध्ये डायरेक्ट जे आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं होतं ना ते घालायचं आणि याला 2 ते 3 मिनिटच अशी उकळी येईपर्यंत शिजवायचं। तर अशा प्रकारे आपली झटपटशी चटणी तयार झाली। चिमूटभर मीठ घालायला मात्र विसरू नका आणि मीठ घालून झाल्यानंतर ते वितळलं की मग त्यानंतर काय करायची, याला चांगली उकळी देऊन ना आपली झटपट अशी चटणी तयार झाली। तर आता काय करायचं, खिचडीसाठी ना सर्वात पहिल्यांदा 1 दिवस आधी साबुदाणे जे आहेत ते भिजत ठेवायचे। तर आता जेवढे आपले साबुदाणे आहेत ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी एवढं पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका। पाणी घालणं खूप महत्त्वाचं आहे प्रमाण। तर जितके साबुदाणे असतात, 1 वाटी साबुदाणा असेल तर अर्धी वाटी इतकं त्यामध्ये पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचं। सकाळी उठून बघाल तर अगदी सुटसुटीत असे आपले साबुदाणे झालेले असतात। तर आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या, आणि त्यानंतर मग काय करायचं, हे साबुदाणे घालायचे। जर तुम्हाला स्टार्टिंगला थोडे चिकट वाटत असतील ना तर काय करायचं, थोडेसे त्याला जास्ती भाजून घ्यायचे अशा पातेल्यामध्ये आणि त्यानंतर मग खिचडी बनवायला सुरुवात करायची। तर आता इकडे तुम्ही बघितलात मी मिरची घातले आणि त्यानंतर मग साबुदाणे घातले, 2 मिनटं याला आरतून परतून घेतले। त्यानंतर शेंगदाण्याची कूट घातली आणि शेंगदाण्याची कूट घालून सुद्धा याला आपण आरतून परतून घेतलेलं आहे। अगदी सुटसुटीत अशी मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, वरून याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर अशी साखरसुद्धा घालायची, अगदी छान लागते। तर आता यामध्ये तुम्ही हवं असल्यास बटाटेसुद्धा थोडे बारीक बारीक असे काप करून सुद्धा घालू शकता। तर मी इकडे बटाटे न घालता अशीच साध्या सोप्या पद्धतीची खिचडी बनवलेली आहे। तर आता तुम्हाला आवडली असेल खिचडी, तर सुटसुटीत खिचडी बनवण्यासाठी काय करावं मी सांगितलेच तुम्हाला। आता काय करायची, मस्त अशी उपवासाची थाली तयार करायची आणि मस्त एन्जॉय करायचं, खायचं। तर तुम्हाला तर रेसिपी आवडली की नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा अशाच एका नवीन उपवासाच्या रेसिपीजसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओज मात्र बघत राहा। चला मग भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।